लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची नाराजी दूर करण्यात महायुतीला अपयश आलं. त्याचा परिणाम निकालातही दिसून आला. महायुतीच्या बहुतांश उमेदवारांचा पराभव झाला. त्यानंतर आता लगेचच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील सर्वच नेत्यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मागच्या 2.5 वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी विविध निर्णय घेत आणि योजना आखत मराठा समाजाला पुन्हा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलाय. याच योजनांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देत मराठा समाजास मोठा दिलासा मिळालाय. तर याच पार्श्वभूमीवर पाहूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी नेमके काय निर्णय घेतलेत ते. मराठा समाजाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं प्रामुख्याने घेतलेला निर्णय म्हणजे 10% आरक्षण. शिंदे सरकारनं विविध अहवालांचा अगदी सविस्तर अभ्यास करून मराठा समाजाला 10% आरक्षण देऊ केलं. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र तरीही या आरक्षणाला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मराठा समाजाला या आरक्षणाप्रमाणे लाभही मिळतोय. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजना. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 74,873 विद्यार्थ्यांना 5,659 कोटी रुपयांचं बँक कर्ज मंजूर झाले. त्यावरील 608.12 कोटी रुपयांचा व्याज परतावाही वितरित करण्यात आलाय. महामंडळाने 35 गट प्रकल्पांना 3.35 कोटी रुपयांचं कर्ज वितरित केले. याच निर्णयामुळे मराठा समाजातील तरुणांना उद्योग आणि व्यवसायासाठी सहजरित्या कर्ज उपलब्ध तर होतच आहे, पण कर्ज परतफेड करताना येणारं आर्थिक दडपण हे सुद्धा सहन करावं लागत नाहीये. याशिवाय सारथी संस्थेला बळकट करण्यासाठीही एकनाथ शिंदे यांच्या सरकारने प्रयत्न केलेत. संस्थेची पुण्यातील मुख्य इमारत, 6 विभागीय कार्यालये आणि लातूर तसंच कोल्हापूर येथील उपकेंद्र बांधकामासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली आहे. तसंच 500 मुलं आणि 500 मुलींच्या वसतिगृहासाठी सुद्धा विनामूल्य जमीन देण्यात आली आहे. या बांधकामासाठी 1,188.82 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजातील प्रशासकीय अधिकारी घडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. घरापासून लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिंदे सरकारनं डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत बूस्टर डोस दिलाय. तब्बल 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आलाय. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी 1,262 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना 31 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. तसंच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच या योजनेचा लाभ हा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळतोय. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष महानगरच्या ठिकाणी 60,000, विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी 51,000, जिल्ह्याच्या ठिकाणी 43,000 आणि तालुक्याच्या ठिकाणी 38,000 रुपये निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना देण्यात येतो. ही रक्कमही आता बँक खात्यात वितरित करण्यात आली आहे. शिंदे सरकारनं मास्टर स्ट्रोक ठरेल असा घेतलेला निर्णय म्हणजे मराठा समाजातील 1,553 उमेदवारांची अधिसंख्य पदावर केलेली नियुक्ती. विविध न्यायालयीन प्रकरणात आणि कोविड-19 मुळे नोकर भरती प्रक्रिया रखडली होती. अशा उमेदवारांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन एमपीएससी आणि अन्य शासकीय सेवेत तब्बल 3,200 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. एसईबीसी मधून ईडब्ल्यूएस आणि खुल्या प्रवर्गाचा पर्याय देऊन उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. एकूण 4,700 उमेदवारांना या नियुक्त्या देण्यात आल्यात. सारथीकडून मागील 3 वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या 58 विद्यार्थ्यांची यूपीएससी मार्फत निवड झाली. यातील 12 IAS, 18 IPS, 8 IRS, 1 IFS आणि दोघांची भारतीय वनसेवेत निवड झाली आहे. याशिवाय 304 विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत निवड झाली आहे. सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत PhD करिता मराठा समाजाच्या 2,109 विद्यार्थ्यांना 116.34 कोटी रुपये वितरित करण्यात आलेत. ईडब्ल्यूएस अंतर्गत 10% आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये 31,000 विद्यार्थ्यांपैकी 78% मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलाय. तसंच एमपीएससी मार्फत शासकीय सेवेत 650 उमेदवारांपैकी 85% मराठा समाजाच्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सारथी मार्फत आतापर्यंत 36,726 विद्यार्थ्यांना
रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या सगळ्याच योजनांवर लक्ष ठेवून आहेत। मुख्यमंत्री शिंदेंच्याच निर्देशानुसार मराठा समाजाचं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्यात आलं। हे सर्वेक्षण 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं होतं। राज्यातील अंदाजे 2.5 कोटी कुटुंबांचं हे सर्वेक्षण झालं। या कामी गोखले इन्स्टिट्यूट आणि IIPS या नामांकित संस्थेची मदत झाली। विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं। मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला सांगितलं होतं आणि त्यासाठी 3.5 ते 4 लाख लोक यासाठी दिवस-रात्र काम करत होते। एकूणच मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजासाठी मागच्या 2 वर्षाच्या काळात अनेक निर्णय घेतलेत आणि योजना आणल्यात। त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज हा शिवसेना आणि महायुतीसोबत उभा राहील असा विश्वास शिंदेंना वाटतोय। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।